लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा। अहमद फराज साहब की ये पंक्तियां। आता सध्या मी जंतर मंतर दिल्लीच्या इथे जो कॉक्रोच जनता पार्टी आणि मागील 20 दिवसांपासून सोनम वांगचुक जे भूक हरतालवर आहेत तिकडे आहे। तुम्ही इथे आजूबाजूला बघू शकता की कशा प्रकारे जे आहे इथे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। बोल के लब आजाद है तेरे, बोल के लब आजाद है तेरे, बोल जबा अब तक तेरी है। याच्या व्यतिरिक्त बम और पिस्तौलें क्रांति नहीं लाती, क्रांति की तलवार विचार की स्नान पर तेज होती है। त्याच्या व्यतिरिक्त इनकलाब जिंदाबाद भगत सिंगचे पोस्टर तिकडे जर तुम्ही बघाल तर सोनम वांगचुक तिकडे हंगर स्ट्राईकवर आहेत। आजचा 20वा दिवस आहेत। अभिजित दिपके आणि बाकीचे सगळे लोक या साईडला जर तुम्ही बघाल तर या साईडला सगळे लोक जे आहेत बसलेले आहेत। मागील 15 ते 20 दिवसांपासून इथे लोक बसलेले आहेत। फक्त आणि फक्त जे आहे यांना धर्मेंद्र प्रधान एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांचा इंटरव्ह्यू करायचा आहे। इथे जर तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे पोस्टर्स लावण्यात आलेले आहे। हे पूर्ण जे आहे कशा प्रकारे हे सगळे जे आहेत इतक्या दिवसांपासून रस्त्यावर आहेत, जंतर मंतरवर आहेत। फक्त आणि फक्त त्यांना एज्युकेशन मिनिस्टरचा जो आहे त्यांना एज्युकेशन मिनिस्टरचा इस्तीफा पाहिजे। जे अकाउंटेबिलिटी कोण घेणार या सगळ्या गोष्टींची। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक मागील 20 दिवसापासून त्यांनी अन्नाचा कण पोटात घेतला नाहीये। त्यांना आता चालता येत नाहीये। त्यांची तब्येत पूर्ण खालावत चाललेली आहे। बॉडीमध्ये असा कोणता पार्ट नाहीये जिकडनं त्यांना वीकनेस नाहीये, पूर्ण वीक झालेले आहेत। आणि सध्याची परिस्थिती इथे मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मी दिल्लीच्या मेट्रोवरनं येत होतो, दिल्लीचे लोक कुठे आहेत, काय करतायत दिल्लीचे लोक। एक माणूस तुमच्याकडे दिल्लीकर 20 दिवसांपासून हंगर स्ट्राईकवर आहे, दिल्लीचे लोक आहेत कुठे? इथे जास्त करून पूर्ण मीडिया आहे, प्रोटेस्ट करणारे लोक आहेत, पण दिल्लीचा अस्सल कोर दिल्लीकर मला इथे दिसतच नाहीये। सध्याची परिस्थिती जंतर मंतरवर खूप गंभीर आहे आणि सगळ्यांना जी चिंता लागली आहे ती सोनम वांगचुकची।